तर काल माझा नवरा गमतीशीर मला म्हणाला, "तुझं यूट्यूब चॅनल बंद करून टाकतो." तर मी त्याला म्हणाले, "तू असं करू शकत नाही. कारण कॉन्स्टिट्यूशनने मला दिलेल्या आर्टिकल 21च्या राईट टू लाईफमध्ये राईट टू प्रायव्हसीचा अधिकारसुद्धा येतो. अँड नो वन कॅन बी डिप्राइव्ड ऑफ इट एक्सपेक्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ." वेल, आमचं दोघांचंही बॅकग्राऊंड लॉ रिलेटेड असल्यामुळे आम्ही असंच कायदेशीर भाषेत भांडत असतो. तर प्रत्येकाला कॉन्स्टिट्यूशनने दिलेले त्याचे अधिकार आणि कर्तव्य माहीत असायला हवेत. आज टिफिन बनवायचा नव्हता म्हणून माझ्या अंघोळीचा मुहूर्त सुद्धा लवकर लागला. पण अंघोळ करून आल्यावर माझा ब्रेकफास्ट होतोय तेवढ्यात अभ्यंत उठला सुद्धा. मग 2 तास बाथरूममध्ये बसलेल्या माझ्या नवऱ्याला आठवण करून दिली, "अरे, बाथरूमच्या बाहेर सुद्धा दुसरं जग आहे. लवकर बाहेर ये." आज संकष्टी होती म्हणून साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडे बनवले होते. पण माहित नाही का, वडे सारखेच तेलामध्ये सुटत होते. दुपारी अभ्यंत जेवता जेवता झोपला. मला पण थोडं वीकनेस वाटत होतं म्हणून मी पण थोडा वेळ दुपारी झोपले. संध्याकाळी दोन्ही मुलांच्या अंघोळी झाल्या आणि अभ्यंत आता बेडवरून खाली उतरायला सुद्धा शिकलाय. संध्याकाळी मी आणि आईने मिळून जेवण बनवलं. आज संकष्टी होती म्हणून मोदक सुद्धा बनवले होते. बरं, मी मोदक बनवायला माझ्या आजीकडून शिकले होते आणि एवढे सुंदर मोदक बनवायचे की गावातले बरेच जण माझ्याकडे मोदक बनवायला घेऊन यायचे. आणि हा माझा एकुलता एक ट्रायपॉड सुद्धा लवकरच तुटणार आहे असं एकंदरीत दिसते. जेवण तयार झाल्यावर सर्वात आधी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सर्वांनी जेवण करून घेतलं. सो दिस इज हाऊ माय डे वेंट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.